कसा आहे म्हणजे ज्याने शरीर धारण केलंय तो देही कसा आहे नित्य. तो मरण नाहीये त्याला. अवध्य, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. देहे सर्वस्य भारत, पण हा जो देह आहे हा सर्व काळामध्ये नष्ट होत असतो. जसं मॉडर्न सायन्स मध्ये हे आपल्याला आज सिद्ध करून दिलंय की दर 7 वर्षांनी आपल्या शरीरातले सगळे सगळे सेल्स बदललेले असतात. एकही सेल जुना नसतो. म्हणजे आपण विचार करा 7-7 वर्षाच्या टप्प्याने किती वेळा शरीर बदललं हे आपल्यालाही अजून आठवत नाही. तरी ते भगवंत सांगतात की देह जो आहे तो सर्व काळामध्ये नाश पावत असतो. तस्मात सर्वानी भूतानी न त्वं शोचितुमर्हसि. हे जे शरीर नष्ट होणार आहे त्याच्यासाठी अर्जुन तू शोक करू नकोस. उलट जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या मुक्तीकडे तू लक्ष दे, जेणेकरून त्याला फायदा होईल. तर आज आपण हा दुसरा सेक्शन घेणार आहोत 31 to 53. हा जो दुसरा सेक्शन आहे हा फार महत्वाचा आहे, कारण हा आपल्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट, म्हणजे बऱ्याच लोकांना कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग आणि भक्तियोग याच्याबद्दल लोकांना वाटतं सगळं एकच आहे. पण अ, एक आहे पण आणि एक नाही पण, कारण विचारसरणी खूप वेगवेगळी आहे. तर ते आज आपल्याला इथे समजून घ्यायचंय. तर हा जो सेक्शन आहे 31 ते 58-53 हा 2 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. 31 to 37 पहिले बघूयात आणि त्याच्यानंतर आपण 38 to 53 असे 2 सेक्शन आज बघणार आहोत. पहिल्या याच्यात अर्जुनाला भगवंत सकाम सांगतील, सकाम कर्म का केलं पाहिजे, आणि या सकाम कर्माचं खंडन नंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये भगवंत 47, 48, 49 3 श्लोकांमध्ये 48 श्लोक जो आहे तिथे भगवंत हे जे सांगतायत याचंच खंडन करतील. म्हणजे हे चुकीचं आहे. पण मग आता कोणी म्हणेल की मग इथे भगवंत का बोलतायत ते, तर बोलण्याच्या मागे कारण असं आहे की अर्जुनाला ती प्रेरणा मिळावी की तू कार्य कर, तू क्रिया कर, तू तुझं कर्म कर. कारण अर्जुनाने गांडीव ठेवला आहे, रडतोय, आणि हे सगळं आता अर्जुनाला भगवंताला नव्याने ताकद द्यायची आहे, म्हणून इतकं सगळं केलं जातं. ठीक आहे, तर एक एक श्लोक घेऊयात जेणेकरून आपल्याला अजून विस्तारित कळेल की एकेका श्लोकामागे भगवंत आणि अर्जुनाचा काय काय संवाद चाललाय. तर 31व्या श्लोकामध्ये अर्जुन जो आहे, अर्जुन आणि भगवंत यांच्यातला संवाद. अर्जुन आणि भगवंताने नुकतंच गुह्य ज्ञान म्हणजे शरीर आत्म्याचा भेद, जो सगळ्या 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 आध्यात्मिक जीवनाचा मूलभूत पाया आहे, त्याच्याशिवाय आध्यात्मिक जीवनच होऊ शकत नाही. जर कोणी आत्मा, शरीर आणि आत्मा कोणाचा आहे, म्हणजे आत्म्याचा मालक कोण आहे, आत्मा हा कोणाचा अंश आहे, हे जर त्या व्यक्तीला कळलं नाही तर सगळा अध्यात्म कोसळेल. प्लीज हे नीट लक्षात घ्या. आत्मा आत्मा हा कोणाशी कनेक्टेड आहे, म्हणजे आपण कोणाशी कनेक्टेड आहोत, हे उत्तर जर चुकलं तर ह्या एका चुकीच्या उत्तरामुळे आपल्याला असे अनेक 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 जन्म घेत राहावे लागतील जोपर्यंत आपण योग्य उत्तर देत नाही. म्हणून मृत्यूला परीक्षा का म्हटलं गेलंय, कारण तिथे प्रश्न विचारला जाईल, तुला जायचं कोणाकडे. जर तुम्ही म्हटले की नाही मला माझ्या घरच्यांकडे परत पाठवा इथे, तर तुम्हाला परत जन्म घेणं आहे. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की मी ज्याचा आहे त्याच्याकडे मला पाठवा, तोपर्यंत इथून बाहेर निघता येणार नाही. म्हणून मागच्या सत्रात आपण काय घेतलं की ज्ञान असणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला मुक्ती साधता येणार नाही. ठीक आहे, आज सुरुवात करूया या मुद्द्यावर. खूप सुंदर असा हा सत्र आहे. तर मागच्या सत्रात आपण बघितलं की भगवान कृष्णांनी अर्जुनाला शरीर आणि आत्म्याचा भेद समजवला आणि सांगितलं की आत्मा असाही अमर आहे आणि शरीर असंही नष्ट होणार आहे. तर तू तुझ्या दैनंदिन ज्या क्रिया आहेत त्याच्यावर तू लक्ष दे. हं? आता मग अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो. आता अर्जुन बघा इतका गोंधळ आहे की त्याला काही कळत नाही. मग आता इथे भगवंत सांगतायत की अरे तुझं कार्य काय आहे बाबा. मग इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत स्वधर्ममपि चावेक्षम न विकंपितुमर्हसि धर्म्याद ही युद्ध श्रेयो अन्यत क्षत्रियस्य. अर्जुना, अरे तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्म काय आहे, युद्ध करणे. हे बघा, क्षत्रियस्य म्हणजे हा तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कार्य आहे युद्ध. युद्धापेक्षा श्रेय म्हणजे उत्तम असं कार्य क्षत्रियाला नाही.
अन्यत दुसरं काही नाही. हे बघा इथं भगवंत सांगतायत. म्हणून तू काय कर, ही मारण्याची जी तुझ्या मनात भीती आली, की भीष्मांना मी मारेल, द्रोणाचार्यांना मी मारेल, ही भीती तू काढून टाक. कारण तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियासाठी युद्ध करण्यापेक्षा उत्तम असं काहीच कार्य नाही. ठीक आहे. आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, अरे मी क्षत्रिय आहे, पण म, मला युद्ध तर या वेळेला करायचं नाहीये. बघा आता इथे भगवंत थोडं प्रलोभन देतात अर्जुनाला, जे नंतर त्याचं खंडन करतील. तर इथे ते सांगतायत की अरे, क्षत्रियासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट काय, यदृच्छया च ओपपन्नम. यदृच्छया म्हणजे काय, तू युद्ध करायला गेला होतास का, नाही. यदृच्छया आपोआप युद्धाचं निमंत्रण तुझ्याकडे आलं. मग तू म्हणतो अरे पण मला युद्ध नाही करायचं. अरे पण ते युद्ध केल्याने दोन गोष्टी होतील. अर्जुन म्हणतो काय, मला फायदा काय. मग अर्जुनाला भगवंत, स्वर्गद्वारम अपावृतम, जर तू युद्ध हारलास अर्जुना, तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. सुखीन क्षत्रिय पार्थ लभंते भीष्म इत्रिशम. म्हणून तू युद्ध जरी हारलास तरी तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि इथे तुझे जे आजोबा आहेत, भीष्म, द्रोण, तर यांना सुखी जर करायचं असेल तर तू तुझ्या क्षत्र धर्माचं पालन कर. म्हणजे इथे भगवंत अर्जुनाला काय सांगताय, अरे त्यांच्या आनंदासाठी तर लढ. तुला नाही लढायचं तो भाग जाऊ दे, अरे पण त्यांना आवडतंय लढायला म्हणून तर ते आलेच नाही ते युद्ध करण्यासाठी. म्हणून त्यांच्या आनंदासाठी तर लढ, त्यांना आनंद देण्यासाठी तर युद्ध कर. आणि जर तू युद्ध केलं तर त्याच्यात त्यांचाही फायदा आहे आणि तुझाही फायदा आहे. म्हणजे तू युद्ध करता करता त्यांच्या विरुद्ध हरलास, स्वर्गद्वारम अपावृतम, तुला स्वर्गाची निश्चित प्राप्ती होणार आहे. लभंते, म्हणून दोघं बाजूने तुला लाभच आहे युद्ध केल्याने. म्हणून तू युद्ध करण्यास टाळाटाळ करू नको. आता ठीक आहे. अर्जुन म्हणतो हो ठीक आहे, मला कळत आहे की युद्ध केलं पाहिजे, त्यांच्या आनंदासाठी तरी मला युद्ध केलं पाहिजे. मग आता हे युद्ध करण्याचं काम जे आहे, अर्जुन म्हटलं की जर मी नाही केलं तर काय होईल. मग आता इथे भगवंत त्याला सांगतायत, आता चेत्वा मिमाम धर्म्याम संग्रामम न करिष्यसी. संग्रामम म्हणजे युद्ध, न म्हणजे नाही, करिष्यसी म्हणजे जर तू नाही केलं अर्जुना, तथा स्वधर्मम कीर्तीम च, तुझी कीर्ती जी आहे ती नाश होईल. आणि हितवा पापम अवापसेसी, तुला पाप लागेल. म्हणजे इथे भगवंत अर्जुनाला काय सांगताय, तू क्षत्रियाचा रोल घेतलायस म्हणून तुला क्षत्रियाच्या रोल बरोबर येणारे सगळे कर्म करावे लागतील. क्षत्रियाचं सगळ्यात मुख्य कार्य आहे युद्ध करणं, लोकांना संरक्षण देणं. आणि हे जर तू केलं नाही तर तुला पाप लागेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत, एक आहे रोल आणि त्या रोल बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या. म्हणजे जर तुम्ही पती पत्नी झाले असाल, आई वडील झाले असाल, नातेवाईक झाले असाल, तुम्ही भाऊ बहीण झाले असाल, तर प्रत्येक रोल बरोबर त्याच्या ड्युटीज आहेत. आणि त्या ड्युटीज जर तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला पाप लागेल. म्हणजे आई वडील झाल्यावर पालकांची जर तुम्ही जबाबदारी निभावली नाही तर तुम्हाला पाप लागतं. त्याच प्रकारे विद्यार्थी दशेत जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर त्याला पाप लागतं. अभ्यास न करणे हे त्याच्यासाठी पापमय कार्य ठरतं. का? कारण विद्यार्थ्याचा एक स्वधर्म आहे, तो म्हणजे अभ्यास करणे. येत आहे लक्षात तुमच्या? म्हणून आपल्या स्वधर्माच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही वागतात, त्या सगळ्या क्रिया पापमयी म्हटल्या गेल्या आहेत. मग ते पती पत्नीचा रोल असो, माता पितांचा रोल असो, आजी आजोबांचा रोल असो, बॉस असेल, विद्यार्थी असेल, प्रत्येक रोल बरोबर जबाबदारी आहे. त्या पार पाडल्या नाही तर त्याला पाप लागतं. ठीक आहे, हे भगवंताने अर्जुनाला इथे या श्लोकात सांगितलं. आता आता अर्जुन तरी तयार नाही युद्ध करायला. मग आता भगवंत त्याला अजून प्रेरणा देत आहेत, थोड्याशा निगेटिव्ह बाजूने. म्हणजे ही प्रेरणा थोडीशी निगेटिव्ह त्याच्यात बाब आहे, पण तरी ठीक आहे, भगवंत त्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. तर इथे भगवंत अर्जुनाला सांगतात, जर तू युद्ध नाही केलं तर अरे लोक तुझ्याबद्दल खराब खराब बोलतील. अकीर्ती चापी भूतानी कथयिष्यन्ति, लोक तुझ्याबद्दल कथा करतील, लोक तुझ्याबद्दल बोलतील.
आणि चुकीच्या पद्धतीने बोलतील, अकीर्ती करतील. अकीर्ती म्हणजे तुझ्याबद्दल वाईट वाईट बोलतील. हा, आणि त्याच्यामुळे काय संभावितस्य अकीर्ती, आणि तुझी सगळीकडे अकीर्ती होईल. तुला लोक नावं ठेवतील, आणि जेव्हा तू लोकांच्या मुखातनं तुझ्याविषयी जी अकीर्ती आहे ती ऐकशील, मरणात अतिरिच्यते, तुला वाटेल की अरे मेलेलं बरं, पण ही अपकीर्ती ऐकायला नको, कारण क्षत्रियासाठी ते अत्यंत अत्यंत पीडादायी असतं. म्हणून लोक तुझी निंदा करतील, तुझा उपहास करतील, आणि जेव्हा तुला ते उपहास तू ऐकशील, ती पीडा होईल, ती पीडा तुला मृत्यूपेक्षा जास्त पीडादायी वाटेल. म्हणून तू युद्ध कर. अर्जुन म्हणतो काय बोलतील, बोलून बोलून काय लोक बोलतील, मला सांग कृष्णा, सांग मला काय बोलतील. मग भगवंत सांगतात, भयात राणा दुपरतम. अरे हा तर घाबरला बघा अर्जुन, भयात, भयात म्हणजे भय, भयात अर्जुन घाबरला. कशापासून हो, रणात, रणात म्हणजे युद्धाला घाबरला अर्जुन. उपरतम, उपरतम म्हणजे तो पळून गेला हो, तो इतका घाबरला, इतका घाबरला की पळून गेला. मामस्यंते त्वाम महारथ. आणि हे कोण बोलेल रे अर्जुन? सगळे मोठे मोठे महारथी, जे तुला महारथी समजतात ते बोलतील. येशाम चत्वाम बहुमतो भूत्वा यस्यासी लाघवम. आणि तुला लोक जे आहेत तुझा आदर करणार नाही, भूतवा यस्यासी लाघवम, तुझ्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी बोलतील, खराब खराब गोष्टी बोलतील, आणि तुझी तुलना जी आहे चुकीच्या पद्धतीने करतील, आणि त्याचं तुला खूप वाईट वाटेल की मी एवढा मोठा योद्धा असताना भीतीपोटी मी युद्धातनं पळून गेलो, जे युद्ध मी जिंकू शकलो असतो ते मी जिंकलं नाही. तरी ते भगवंत सांगताय ते तुला आवडणार नाही. अर्जुनाचं तरी मन भरत नाही. अर्जुन म्हटलं नको तरी मला. पुढे भगवंत सांगतात, अवाश्च वादांश बहुन वदिष्यन्ति तव अहितः निंदन्तस्तव सामर्थ्यम. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील रे अर्जुन, म्हणजे तुला म्हणतील की काय घाबरट माणूस आहे, काय भित्रा व्यक्ती आहे, युद्धातनं पळून चालला आहे. आणि हे जेव्हा तू ऐकशील सारखं सारखं, एक नाही दोन नाही, मोठ्या मोठ्या महारथींकडनं ऐकशील, तर तो दुःख तरम, दुःख नाही, दुःख, दुःख तर, दुःखतम, तर तुला खूप दुःख तर लिहिलंय बघा इथे, दुःख तर, म्हणजे त्याला खूप खूप मनाला पीडा होईल. बघा ना, आपल्याबद्दल पण जेव्हा लोक वाईट बोलतात आपल्याला किती पीडा होते. मग इथे तर 64 करोड लोकांसमोर अर्जुनाला बोललं जातं, ते 5-10 लोकांसमोर बोललं तर आपल्याला किती त्रास होतो. तर इथे तर अर्जुनाला तर 64 करोड लोकांसमोर बोललं जाणार आहे. अर्जुन, अरे तुला किती वाईट वाटेल. तरी अर्जुन म्हणतो की नाही, मला युद्ध नाही करायचं. आता भगवंत त्याला परत अर्जुन मग आता भगवंताला प्रश्न विचारतो, अरे पण मी जिंकेल याची काय गॅरंटी ना. होऊ शकतं मी जिंकेल पण, किंवा होऊ शकतं मी हारेल पण. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, त्याचं पण उत्तर मी देतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. असं धर अर्जुना, तू युद्धात मारला गेलास. मारला गेल्यानंतर हे जे धर्मयुद्ध आहे, हे धर्मयुद्धात जो कोणी देह सोडतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून एकलव्य आणि घटोत्कच, भलेही घटोत्कच भीमाचा मुलगा होता, आणि एकलव्य हा दुर्योधनाच्या बाजूने लढत होता, तो वीर होता, पण त्या दोघांनाही भगवंताने युद्धभूमीच्या बाहेर मारलं. कारण जो कोणी युद्धभूमीत मारला जातो, जर धर्मयुद्ध असेल तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, म्हणून दोघांना बाहेर मार. हतो वा प्राप्त, मेलास तर स्वर्ग मिळेल, जितवा जिंकलास तर तुला ह्या पृथ्वीचा भोग घ्यायला मिळेल. म्हणून दोघं अवस्थांमध्ये तू जिंकणारच आहे. मेला तरी जिंकशील, जिंकला तरी जिंकशील. म्हणून तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय, युद्धाचा निश्चय कर आणि लढायला तू तयार हो. तरी ते भगवंत अर्जुनाला प्रलोभन देत आहेत की भलेही काहीतरी इच्छा ठेव, जिंकण्याच्या इच्छेने का असे ना, तू युद्ध करण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून तुला काही ना काही लाभ होईल. आता हा फार महत्वाचा श्लोक आहे, कारण इथे भगवंत एक गोष्ट आपल्याला शिकवणार आहे की पाप आणि पुण्य कशी गणना केली जाते किंवा ते कसे लागू होतात. इथे आपल्याला भगवंत ते शिकवणार आहे. ओके, फार महत्वाचा मुद्दा आहे, दैनंदिन जीवनात वापरण्यासारखा आहे, नीट ऐका, फार महत्वाचं आहे. आता इथे भगवंत अर्जुनाला सांगताय, ठीक आहे मी तुला सांगितलं की तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय म्हणून लढणं हे तुझं कार्य आहे, तुझं दैनंदिन कार्य आहे, म्हणून तू उठ आणि युद्धाला तयार हो. आता
अर्जुन विचारतो, ठीक आहे, तू युद्ध करायला सांगतो, पण मी कुठल्या मानसिकतेने युद्ध करू? कारण माझी तर इच्छा नाही युद्ध करण्याची. मग इथे भगवंत त्याला ती मानसिकता सांगतायत. हं? जसं मागच्या श्लोकांमध्ये अर्जुनाला काय सांगितलं, जर तू युद्ध केलं नाहीस तर तुला पाप लागेल. तर मग अर्जुन विचारतो, अरे मी असं युद्ध केलं नाही तरी पाप लागणार आहे. युद्ध केलं तर माझ्या मते पाप लागणार आहे, कारण माझे लोक मारले जातात. असं काही पद्धत आहे का की युद्ध करून सुद्धा मला पाप लागणार? नीट आहे का? अर्जुनाच्या मनात काय? अर्जुनाला वाटतं की मी मारलं तर पाप लागेल. भगवंत म्हणतात तू युद्ध नाही केलं तर पाप लागेल. मग भगवंताला अर्जुन भगवंताला विचारतोय की अरे अशी काही पद्धत आहे का की मी युद्ध तर करेल पण मला पाप लागणार नाही? मग इथे भगवंत त्याचं उत्तर देत आहेत. तर या श्लोकामध्ये एक गोष्ट खूप क्लिअर आहे की पाप आणि पुण्य हे क्रियेवर नाही ठरत. नीट ऐका, प्लीज नीट ऐका. पाप आणि पुण्य क्रियेवर अवलंबून राहत नाही. म्हणजे एखाद्याने मर्डर केला तर त्याला पापी ठरवावंच लागेल असं होत नाही. मग तुम्ही म्हणाल, "अहो, असं कसं, त्याने तर हत्या केली दुसऱ्याची?" हत्या करण्यामागे त्याची काय मानसिकता होती ती चेक करावी लागते, तरच त्याला पाप किंवा पुण्यामध्ये त्याची गणना केली जाते. येतंय लक्षात? म्हणून पाप आणि पुण्य हे काही ऍक्शनवर बेस नाही. पाप आणि पुण्य हे मानसिकतेवर अवलंबून आहे. कारण होऊ शकतं एखाद्या व्यक्तीला शरीर रक्षणासाठी एखाद्याची हत्या करावी लागली, तर त्याला पाप लागेल का? नाही. कारण मानसिकता काय? पहिले मला माझ्या शरीराचं रक्षण करायचंय, जेणेकरून मी काहीतरी अ, चांगला उपयोग करून या शरीराचा प्राप्त करू शकतो. ठीक आहे? तर इथे भगवंत सांगतायत काही लक्षणं, आणि सगळ्यात पहिलं जे लक्षण आहे पाप न लागण्याचं, ते म्हणजे सुखे दुःखे, सुख आणि दुःखात, लाभ अलाभ, लाभात आणि अलाभात, जय अजय, जय आणि पराजयमध्ये समे, समे म्हणजे जो व्यक्ती समता, म्हणजे अ, समता बुद्धीमध्ये राहतो, म्हणजे त्याला सुखाचाही खूप फरक पडत नाही, दुःखाचाही नाही, लाभाचाही नाही आणि नष्ट झाल्याचा नाही, जय आणि पराजय दोघांचाही नाही. अशा समता बुद्धीच्या मानसिकतेमध्ये जो व्यक्ती कर्म करतो, नैवम पापम अवाप्स्यसी, मग ते युद्ध करण्याची जरी क्रिया असेल, त्याच्यात हजारो लोक मारले जातील, नैवम पापम अवाप्स्यसी, त्याला पाप लागणार नाही. म्हणून इथे भगवंत काय सांगतायत की तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाची जी ड्युटी आहे, नियत कर्म जे आहे ते नियत कर्म कर, पण कुठल्या मानसिकतेत कर? समे. आता जसं एक उदाहरण घेऊया, आता आपण बघितलं की काश्मीरमध्ये काही लोकांची हत्या केली. ओके. आता त्यांनी समे हा शब्द त्यांना वापरता येईल का? नाही. कारण काय? कारण त्यांच्या मनात द्वेष बुद्धी होती, की आम्हाला हिंदूंना कमी दाखवायचंय, आम्हाला त्यांच्यात दहशत उत्पन्न करायची आहे. तरी ते समता बुद्धी म्हणता येणार नाही. दुसरं उदाहरण घेऊया. आता समजा आपल्या आपल्या सैनिकांनी त्यांच्यावर हमला चढवला. तर मग आपल्या सैनिकांना सम म्हणता येईल का? हो, म्हणता येईल. का? कारण इथे आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, पण त्यांच्याविषयी मनात कुठेही कटुता नसताना आपण आक्रमण करत आहोत स्वरक्षणासाठी, म्हणून त्याला सम म्हटलं जाईल. म्हणून आपले सैनिक जेव्हा हमला चढवतील, आपल्या सैनिकांना पाप लागणार नाही. का? कारण मन समता बुद्धीत आहे. आम्हाला देशाचं रक्षण करायचंय, धर्माचं रक्षण करायचं, आमच्या लोकांचं रक्षण करायचंय, म्हणून हमला चढवणार. म्हणून आपल्या सैनिकांना पाप लागणार नाही. आलं लक्षात? एखादा सैनिकाला जेव्हा ऑर्डर दिली जाते, जा आणि युद्ध कर. त्याच्या मनात हा द्वेषभाव नसतो, की अरे हे तर पाकिस्तानी आहे, त्यांना मारूनच टाकायचं. नाही. ते आपले शत्रू आहेत आणि देशाचं शत्रूपासून रक्षण करणं हे माझं काम आहे. धर्म आहे, म्हणून मी ते युद्ध करणार. अशा मनस्थितीत जर एखादा सैनिक गेला, नैवम पापम अवाप्स्यसी, त्या सैनिकाला पाप लागणार नाही. उलट जर त्याने 10-20 लोकांना मारलं आणि जिवंत परत आला, तर त्याला परमवीर चक्र देण्यात येईल. आलं लक्षात? तर कर्म हे मानसिकतेवर चालतं, ऍक्शनवर नाही. आता अ, आता हा मुद्दा, आता हा सेक्शन इथे बदलेला, आता इथे सेक्शन बदलेला. आता इथून दुसरा सेक्शन सुरू आहे, जो 54 53 श्लोकापर्यंत आहे.
आता अर्जुनाला भगवंत एवढं बारीक सारीक गोष्टी का सांगतात की मानसिकता गरजेची आहे, जिंकला तरी फायदा आहे, मेला तरी फायदा आहे. कारण अर्जुनाला भगवंत एका विशिष्ट योग पद्धतीमध्ये अर्जुनाला ट्रेन करत होते आणि पुढे पण एका विशिष्ट पद्धतीमध्ये ट्रेन केलं जाईल. ओके. तर कुठल्या पद्धतीमध्ये आता भगवंताने ट्रेन केलं? एषा ते अभिहिता सांख्ये, ह्या सांख्य योगामध्ये भगवंताने अर्जुनाला ट्रेन केलं, की या सृष्टीला कसं बघायचं, कशाच्या आधारावर बघायचं, हे इथे भगवंताने अर्जुनाला सांगितलं. बुद्धी योगे त्वाम इमाम शृणु. आता अर्जुन, मी तुला बुद्धियोगाच्या माध्यमातून त्या सगळ्या सेम गोष्टी सांगेल, ज्या मी तुला सांख्य योगाच्या माध्यमातून सांगितल्या. आणि त्याच्याने काय होईल? कर्मबंधम प्रहस्यसी. या कर्मबंधनाचा नाश करता येईल अशी पद्धत मी तुला सांगतो. जी सांख्य योगाच्या पद्धतीने सांगितली, तीच आता तुला मी दुसऱ्या ज्ञान योगाच्या पद्धतीने सांगतो. ती अर्जुना तू नीट ऐक. ओके. त्याच गोष्टी आता रिपीट होतील, पण दृष्टिकोन बदलून दिला जाईल आता. तर इथे भगवंत सांख्ययोग, सांख्ययोग म्हणजे काय? सांख्ययोग हा शब्द येतो सम्यक ख्यायते, म्हणजे जिथे तत्वज्ञान एकदम विशिष्ट पद्धतीने समोर येतं त्याचं नाव सांख्य. सांख्यमध्ये गणना म्हणजे संख्या फार महत्वाची असते. तर ही सृष्टी ज्या 24 तत्वांपासून बनलेली आहे, तिचं जिथे विस्तारित वर्णन येतं त्या पद्धतीचं नाव आहे सांख्य. ओके. सांख्यमध्ये काय येतं? पंच ज्ञानेंद्रिय, नीट मोजा बरं का. 24 कसे होतात? पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे 5, पंच कर्मेंद्रिय म्हणजे 5, पंच तन्मात्र म्हणजे डोळे, हे जे पंच ज्ञानेंद्रिय त्यांच्या वस्तू म्हणजे डोळ्यांना रूप, अ, नाकाला गंध, जिभेला रस, त्वचेला स्पर्श आणि कानाला शब्द. हे झाले 5. यांना म्हणतात तन्मात्रा, जे ज्ञानेंद्रियांना लागतात. किती झाले? 15. त्याच्यानंतर भूमी, आपो, अनलो, वायू, खम झाले 5. किती झाले तुमचे? 20. त्याच्यानंतर मन, बुद्धी, अहंकार झाले 23. आणि 24वा जो आहे तो म्हणजे आपली दूषित चेतना. इतक्या 24 तत्वांचं जिथे डिटेल विश्लेषण केलं जातं त्या पद्धतीचं नाव काय आहे? सांख्य. आता जे भगवंताने सांख्य पद्धतीने सांगितलं, तेच भगवंत आता भक्ती पद्धतीने इथे आपल्याला सांगतील. म्हणून भक्ती पद्धत नीट समजावी म्हणून भगवंत अर्जुनाला आतापर्यंत एवढं डिटेल सांगत होते. ओके. आता इथे इथून जो सेक्शन आहे तो भक्ती पद्धती कशी असते म्हणजे भक्ती योग कसा आहे ते इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे भगवंत आता भक्तियोगाची महिमा गातील पुढच्या 5-6 श्लोकांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग भगवंत अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघतात आणि अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर अर्जुनाला भगवंताला वाटतं की याला भक्तियोग आता नाही द्यायची गरज आहे, आपण याला भक्तियोग नंतर देऊ. आता याला निष्काम कर्म शिकवू. 47-47व्या श्लोकानंतर भगवंत अर्जुनाला निष्काम कर्मयोग शिकवतील. आलं लक्षात? तर आता पहिले थोडा भक्तियोग समजू, जो अर्जुनाला पटणार नाही आता. मग नंतर भगवंत त्याला निष्काम सांगतील आणि त्याच्यानंतर जो शेवटचा सेक्शन आहे तो बघूयात आपण. आता 40 पासून भगवंत भक्ती योगाची महिमा अर्जुनाला सांगतील. या भक्तीची महिमा काय ते इथे भगवंत अर्जुनाला सांगताय. आणि हा फार महत्वाचा श्लोक आहे. जमलं तर याचं पाठांतर करा आणि पाठांतर करून आपले आपले छोटे व्हिडिओ ग्रुपवर टाका. म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही श्लोक कसे गातात. मी तुम्हाला श्लोक गाऊन दाखवतो. हा श्लोक तुम्ही रेकॉर्डिंग करून ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करा. ओके. मी तुम्हाला श्लोक गाऊन दाखवतो. स्क्रीनवर श्लोक आहे. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. अशा पद्धतीने हा श्लोक गायचा आहे आणि ग्रुपवर आपली आपली रेकॉर्डिंग जसं जसं तुम्हाला जमेल पुढच्या शुक्रवारच्या आत टाकणं अपेक्षित आहे. आता या श्लोकात भगवंत खूप महत्वाच्या गोष्टी सांगतात, विशेष करून भक्तीची महिमा इथे सांगतात. आता ह्या भक्ती मार्गावर पण 2 पद्धती आहेत.
थोडंसं अंतर आहे आणि त्यात तुम्ही नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले इथे बघ, मी श्लोकाचा पहिले अर्थ सांगतो तुम्हाला. नेह न इह, न इह म्हणजे या जगात अभिक्रमनाशोस्ती. अभिक्रम म्हणजे एखादा उपक्रम, एखादा परिश्रम करण्याचं जर एखाद्या व्यक्तीने सुरू केलं, म्हणजे एखादी क्रिया सुरू केली. नाशो अस्ती, त्याचा नाश होत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्यवाय, त्याला पाप लागत नाही. आणि ते धर्मस्य, ते धर्माचं मुख्य लक्षण आहे. स्वल्प, छोटस जरी असेल तरी त्रायते महतो भयात, मोठ्या मोठ्या भयातनं ते आपल्याला मुक्त करू शकतं. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता नीट समजून घ्या. परत थोडं मी तुम्हाला श्लोकाबद्दल सांगतो. तर इथे दोन पद्धती सांगितल्या आहेत. एक आहे भक्ती आणि दुसरं आहे निष्काम. भक्ती कशाला म्हटलं गेलंय? जिथे भगवंताविषयी श्रवण केलं जातं, कीर्तन केलं जातं, मनन केलं जातं, चिंतन केलं जातं, पूजन केलं जातं, भजन केलं जातं, नामजप केला जातो, याचं नाव आहे भक्ती. भक्ती ही क्रिया विशेष आहे. त्याच्यात क्रिया दिसलीच पाहिजे तरच त्याला भक्ती म्हटलं जातं. बरेच लोक म्हणतात आम्ही मनातल्या मनात जप करतो, त्याला भक्ती म्हणत नाही. भक्तीची जी परिभाषा आहे, डेफिनेशन, भक्तीची परिभाषा भज धातूपासून होते. भज हा क्रियापद आहे. म्हणजे भक्तीत क्रिया 100% झालीच पाहिजे. म्हणजे जप करताना तुम्ही आवाज आलाच पाहिजे तरच त्याला भक्ती म्हटली जाईल. अन्यथा त्याला भक्ती म्हणता येत नाही. आलं लक्षात? दुसरं, भक्ती म्हणजे जिथे भगवंताविषयी चर्चा आहे. दुसरा आहे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? माझी स्वतःची काही इच्छा नाही. मला जे काही करायचंय, जे काही करेल ते मी भगवंतासाठी करेल, त्याचं नाव आहे निष्काम. पण आत्ता जरी मी निष्काम नसेल, मी बी माझ्या खूप इच्छा आहेत, पण मला सांगितलं गेलं की स्वतःसाठी काही इच्छा न करता भगवंतासाठी करा. तर त्या क्रियेला म्हटलं गेलंय निष्काम कर्मयोग. ओके. आता सगळ्यात पहिले तर कर्मयोग काय ते समजून घ्या. लोक बिंदास म्हणतात आम्ही कर्मयोगी, आम्ही कर्मयोगी. असा कर्मयोगी होत नाही. कर्म अधिक योग. योग हा शब्द युज धातूपासून बनतो. युज धातू कधी वापरला जातो? जेव्हा दोन गोष्टींना जोडायचं असतं या दोन गोष्टी जोडल्या जातात त्याला म्हणतात युज, जे जोडणे. योग हा जोडण्याची विधी आहे. कर्म जेव्हा कृष्णाशी जोडले जातात तेव्हाच तो कर्मयोग होतो. भक्ती जेव्हा कृष्णाशी जोडली जाते तेव्हाच भक्ती योग होतो. ज्ञान जेव्हा कृष्णाशी जोडलं जातं तेव्हा ते ज्ञान योग होतो. बिना कृष्णाचा कुठलाही योग सिद्ध होत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही एबीसीडी यांची पूजा करतो मग तो योग नाही का? सॉरी, त्याला योग म्हणता येणार नाही. कारण योगाची जी परिभाषा आहे ती मी तुम्हाला पहिले सांगतो. सगळ्यात शेवटचा श्लोक आपण घेऊया. मी तुम्हाला श्लोक दाखवतो. सॉरी हा, एक मिनिट. मी तुम्हाला श्लोक दाखवतो जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. थोडासा वेळ लागेल आपल्याला, पण हरकत नाही. मुद्दा क्लिअर होणं की का योग म्हटलं की कृष्णच का, हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. हा बघा गीतेचा सगळ्यात शेवटचा श्लोक दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर. हा इथे गीता संपते. ठीक आहे. आता इथे कृष्णासाठी एक विशिष्ट नाव वापरले गेले ते मी तुम्हाला दाखवतो. यत्र योगेश्वर कृष्णो. कृष्ण कसे आहेत? सगळ्या योगांचे ईश्वर आहेत. दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर? दिसतंय स्क्रीनवर? सगळ्या योगाचे, भक्ती योग असेल, कर्मयोग असेल, ज्ञान योग असेल, अष्टांग योग असेल, सगळ्या योगांचा एकच ईश्वर आहे, कृष्ण. म्हणून योग जेव्हा तुम्ही म्हणतात, कर्म जेव्हा तुम्ही म्हणतात, बिना कृष्णाचा कुठलाही योग सिद्ध होत नाही. होऊ शकत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना निश्चित कर्मयोग करणं अपेक्षित आहे. हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. फार महत्वाचा मुद्दा आहे. ओके. तर इथे भगवंत अर्जुनाला काय सांगतायत? ह्या भक्ती मार्गाचा जर तू अभ्यास केला तर काय होईल? ह्या भक्ती मार्गावर छोटीशी जरी तू प्रगती केली तरी तुला त्रायते महतो भयात, मोठ्या मोठ्या भयातनं ती मुक्त करेल अर्जुन. म्हणून योग जेव्हा म्हटला जातो, कर्मयोग जेव्हा म्हटला जातो,
तिथे जर कृष्ण नसतील तर तो कर्मयोग सिद्ध होणार नाही. कारण कुठलीही क्रिया आपल्या आपमध्ये ती निष्फळ आहे. तिला फळ देण्यासाठी तुम्हाला त्या क्रियेला कृष्णाशीच जोडावं लागतं. का? कारण कृष्ण ह्या सृष्टीचे मालक, चालक, पालक. आलं लक्षात? मालक, चालक, पालक तिघही आहेत. हे तुम्ही म्हणाल इथे तर नाही दिसत आहे. मी तुम्हाला पुढच्या जेव्हा चॅप्टर्स येतील तेव्हा मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी स्पष्ट करून. पण आता ह्या 3 गोष्टी लक्ष ठेवा. या सृष्टीचे चालक, पालक, मालक कृष्ण आहेत. म्हणून कुठल्याही क्रियेच्या पापातनं किंवा पुण्यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तुम्हाला कृष्णाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे जे भक्तीचं सांगितलं गेले वर्णन, की श्रवण कीर्तन केल्याने थोडं जरी कराल, तर काय होईल? त्याचा नाश होणार नाही. जे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल त्याचा कधीच नाश होत नाही. प्रत्यवाय त्याचं पापही लागणार नाही हो. अभिक्रम आत्ता सुरू करून आत्ता जरी सोडून दिलं तरी. पण कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग त्याच्यात असं नाही होत. त्याच्यात बिलकुल उलट आहे. न नाश त्याच्यात हो नाश. म्हणजे तुम्ही जर पूर्ण केली नाही, तर तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होत नाही. चुकीचं कार्य केलं, पाप लागेल. म्हणजे परीक्षेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने पेपर त्याला समजा उत्तर अर्धच आलं, तर त्याला पूर्ण मार्क देता येता का? नाही. त्याला 0 मार्क दिले जातात. भक भक्तियोग सोडून इतर जेवढे योग आहेत, तिथे जर साधकाने ती क्रिया अपूर्ण ठेवली, तर 2 गोष्टी होतात. एक तर त्याला फळ मिळणारच नाही निश्चित. दुसरी गोष्ट जर त्याच्यात त्रुटी राहिली, तर त्याला पाप लागतं. त्याला म्हणतात प्रत्यवाय. हे बघा इथे हा शब्द आहे. हा फार महत्वाचा शब्द आहे. आजकाल लोकं पूजापाठ करताना या गोष्टीचाच विचार करत नाही. प्रत्यवाय म्हणजे काय? एखाद्या क्रियेमध्ये जर त्रुटी राहिली, जसं तुम्ही घरी गणपतीचं यज्ञ करता, दुर्गेचं यज्ञ करता, इतर वेगवेगळे तुम्ही यज्ञ जे करत असतात, त्या यज्ञात जेव्हा चुकीची आहुती दिली जाते, अशुद्ध गोष्टी टाकल्या जातात, तुमचा पुरोहित जर शुद्ध नसेल, जर स्थान काळ शुद्ध नसेल, तर त्याचं प्रत्यवाय लागतं. प्रत्यवाय म्हणजे काय? आता तुम्हाला उलटं फळ प्राप्त होईल त्याचं. धनप्राप्तीसाठी कराल, धनच निघून जाईल. पुत्रप्राप्तीसाठी कराल, पुत्राची प्राप्तीच होणार नाही. याला म्हणतात प्रत्यवाय. इथे हायलाइट केलंय तुमच्यासाठी. ओके. म्हणून भक्ती योग सोडला तर दुसऱ्या सगळ्या योगांमध्ये रिस्क आहे. हे सांगण्यासाठी भगवंताने हा श्लोक इथे घेतलेला आहे. आणि हा कसा आहे? त्रायते महतो भयात. मोठ्या-मोठ्या भयातनं आपल्याला मुक्त करायला. अजामिलाने एक नारायण नाव घेतलं. सगळ्या पापातनं मुक्त झाला. पण मग त्याच्यापुढे 12 वर्ष त्याने साधना केली आणि मग भगवंताची त्याने प्राप्ती केलेली आहे. म्हणून भक्ती योग सगळ्यात उत्तम योग आहे, हे सांगण्यासाठी हा श्लोक भगवंताने इथे ठेवला. आता अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मला कळलं की बुद्धियोग आपलं सॉरी भक्तियोग सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण भक्ती योगात जर मला प्रगती करायची असेल तर काय करावं लागेल?" मग इथे भगवंत उत्तर देत आहेत. आता हे जनरल उत्तर आहे, सगळीकडे लागू होतं. व्यावसायिक जीवनात, तुमच्या आध्यात्मिक जीवनात, तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये सगळीकडे. इथे भगवंत सांगतायत, "व्यवसायात्मिका बुद्धी." हे बघा, "व्यवसायात्मिका बुद्धी एकेह." एकेह म्हणजे काय? तुला एक गोष्ट पहिले करणं अपेक्षित आहे. एकच गोष्ट एका वेळेला करणं आहे. ज्याला आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये मल्टीटास्किंग. तर इथे भगवंत त्याला सांगतायत बहुशाखा. बहुशाखा म्हणजे काय? मल्टीटास्किंग करायची नाही. नाहीतर काय होईल? बुद्ध्यो अव्यवसायिनम. तो व्यक्ती यशस्वी होऊ शकणार नाही. एकेह एका वेळेला एकच कार्य करणं. भक्ती करत असताना भक्ती करणं, व्यवसाय करत असताना व्यवसाय करणं, घरात बसल्यावर घरातल्या लोकांबरोबर बसणं, असं जर केलं तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, अन्यथा यशस्वी होणार नाही. तर इथे भगवंत अर्जुनाला काय सांगतायत, की तू व्यवसायात्मिका बुद्धी ठेव. तुझी जी बुद्धी आहे अर्जुना, ती फिक्स ठेव, ती डिटरमाइन ठेव. तिला एकत्र कर. 10 ठिकाणी 10 गोष्टींमध्ये तुझ्या शक्तीचा वापर करू नको. तुझी जी सगळी शक्ती आहे, ती आता भक्ती मार्गावर लाव.
म्हणजे तू निश्चित रूपाने यशस्वी होईल. विद्यार्थी दशेमध्ये फक्त अभ्यासच करावा, तर निश्चित यश होणार. तुम्ही गर्लफ्रेंड बनणार, बॉयफ्रेंड बनणार, मोबाईल बघणार, हॉटस्टार बघणार, Netflix बघणार, पिक्चर बघणार, लग्नाला जाणार, पार्ट्यांना जाणार आणि तरी तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही यशस्वी व्हाल. नाही होत तसं. सिद्धांत तसा नाही. एक हं करून नंतर डिटरमाइंड अँड रेझोल्यूट तुम्हाला अ, हे निश्चित करावं लागेल की हो मला करायचंच आहे. तरच त्याच्यात यश प्राप्त. आता मग इथे अर्जुन आता प्रश्न विचारतो, की "अरे, मग जर इतकं तू सांगतोय, की भक्ती इतकी चांगली आणि बहुशाखा जर नाही ठेवलं, व्यवसायात्मक बुद्धी ठेवली, तर आपण निश्चित रूपाने यशस्वी होऊ. मग सगळे लोकं का नाही यशस्वी होत?" मग ह्या श्लोकात भगवंत एक गोष्ट सांगतायत, "या इमाम पुष्पितां वाचा." लोकांना आज एक वाईट सवय लागली आहे, तिचं नाव आहे क्विक प्लेजर. म्हणजे आत्ता केल्यावर मला काय सुख प्राप्त होईल? ही जी मनात मानसिकता बनलेली आहे, ती त्या व्यक्तीच्या नाशाचं कारण बनतं. त्याला जी बुद्धी स्थिर करायची आहे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, त्यात ती प्राप्त करू देत नाही. आलं लक्षात तुम्हाला? म्हणून क्विक प्लेजरच्या मागे लागू नका. मोठ्या-मोठ्या गोष्टींमधनं तुम्हाला अ, नुकसान सहन करावं लागेल. राजा भरत जेव्हा रामचंद्राचा शोध घ्यायला जातो, तर त्याच्याबरोबर त्यांचे लोकं पण जातात. आणि ते लोकं एका ठिकाणी थांबतात भरद्वाज ऋषींच्या आश्रमात. तर रात्री भरद्वाज ऋषी अशी पार्टी देतात, अशी पार्टी देतात. तर ते लोकं त्या पार्टीत इतके रमतात, की भरत आणि त्याच्या 3 आया सोडल्या आणि सुमंत्रा सोडला, तर सगळे लोकं पार्टीत डूब. सकाळ होते तर लोकं म्हणतात, "आम्हाला नाहीच रामाला शोधायला. तुम्ही जा, आम्हाला पार्टी करायची." पुष्पितां वाचा, क्विक प्लेजर, इमिडिएट प्लेजरच्या मागे लागलात, की नाश निश्चित टक्के होणार. मग अशा लोकांना काय काय त्यांचे विचार काय असतात कृष्ण? कामात्मानः त्यांच्या मनात फक्त आणि फक्त भौतिक इच्छा असतात. बरं या भौतिक इच्छा पूर्ण करून कुठे जाणार? स्वर्ग परा, स्वर्गात जायची इच्छा आहे. बरं काय प्राप्त करायचं? चांगला जन्म, चांगले कर्म, फल, क्रिया विशेष बहुला. 2च गोष्टींप्रती त्यांचं आकर्षण असतं. भोग आणि दुसरं आहे ऐश्वर्य. त्यांना वाटतं या जगात दुसरं काहीच नाही. आम्हाला बाकी काहीच नको. आम्हाला भगवंताशी काही घेणं-देणं नाही. इथून बाहेर पडायची आमची इच्छा नाही. आम्हाला भोग आणि ऐश्वर्य ह्या 2च गोष्टी आम्हाला द्या. हेच आमचं जीवन आहे. देव आहे की नाही याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. म्हणजे आज जे तुम्हाला दिसतं ते भगवंताने 5,000 वर्ष आधी सांगून ठेवलेलं आहे. बघा. आता जे मागच्या श्लोकात एंड केला तिथूनच इथे भगवंताने सुरू केलं आणि हेच जे भोग आणि ऐश्वर्याप्रती त्याची आसक्ती आहे बघा इथं त्या भोग आणि ऐश्वर्याच्या प्रतीची आसक्ती आहे ती अपहृत चेतसाम त्याच्या चेतनेचं त्याच्या बुद्धीचं अपहरण करते आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये निर्धार होत नाही आध्यात्मिक प्रगतीचा. आध्यात्मिक जीवनात मन का लागत नाही? कारण आपण सगळे भोग आणि ऐश्वर्य याच्यात आसक्त झालेलो आहोत. कधीही जर काही चेक करायचं असेल, की का माझं देवात लक्ष लागत नाही? 2च गोष्टी संपला विषय. या 2 गोष्टींनी आपल्या चित्ताचं, मनाचं, बुद्धीचं अपहरण केलं. इथे शब्दच अपहरण लिहिलाय बघा. अपहृत दिसतंय का तुम्हाला? अपहरण करून घेतात या इच्छा आपल्या मनाचं. आणि मग तिथे दृढता निर्माण होत नाही आध्यात्मिक जीवनासाठी. समाधौ न विधीयते. त्या समाधी लागणं तर फारच दूरची गोष्ट आहे. ओके. आता मग अर्जुन विचारतो, की बाबा ठीक आहे, आता लक्षात आलं, की भक्ती करायची तर भोग ऐश्वर्य याची आवश्यकता नाहीये. पण मग आता त्याच्याप्रती आकर्षण पण आहे. बऱ्याच लोकांचं. मग काय करायचं आता? मग भगवंत म्हणतात, की आपला जो ज्ञानाचा संच आहे, म्हणजे जिथून आपण ज्ञान घेतो ते काय वेदांमधनं आपण ज्ञान घेतो. पण हे जे वेद आहेत,
त्रैगुण्य, 3 गुणांवर आधारित आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला निस्त्रैगुण्य म्हणजे अशा अवस्थेत नाही पोहोचवू शकत जिथे गुणांचा प्रभाव होत नाही. म्हणून भक्ती एकमात्र अशी गोष्ट आहे जी तुम्हाला 3 गुणांच्या वरती घेऊन जाते. म्हणून भगवंत सांगतायत की भक्ती कर अर्जुन, भक्ती कर, ज्ञान मार्ग सोड, कर्म मार्ग सोड, भक्ती मार्गावर ये. आता अर्जुनाचा प्रश्न, भक्ती मार्गावर आल्यावर काय होईल? मग भगवंत सांगतात निर्द्वंद्व, तुला मान अपमान सुख दुःख, उन्हाळा पावसाळा थंडी गरमी याचा इतका फरक नाही पडणार तुला. नित्य सत्वस्थ, तुला फक्त भगवंताच्या भक्तांचाच संग करावा असं वाटेल, दुसऱ्या लोकांचा करावा असं वाटणार नाही. निर योग आणि क्षेम 2 गोष्टी आहेत. योग म्हणजे काय? ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, सॉरी, ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीयेत त्याला प्राप्त करण्याचं नाव योग. आणि क्षेम म्हणजे काय? ज्या गोष्टी आहेत त्यांचं रक्षण करणं, ज्याला म्हणतात क्षेम. पण हा जो व्यक्ती भक्ती योगावर लागतो तो निर म्हणजे काय? तो ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही की माझ्याकडे काय आहे आणि काय. अरे बापरे, मग असं कसं काय? मग त्याच्या गरजा कोण पुरवणार? बरं, मग हा व्यक्ती का असं करतो? कारण त्याला भगवंताच्या भजनात इतका आनंद येतोय, इतका आनंद येतोय, आणि तो भगवंतामध्ये इतका मग्न झाला की भगवंत त्याचा योग क्षेम वहामी अहम. भगवंत स्वतः त्याचं योगक्षेम वाहणार, त्याला योगक्षेम वाहण्याची गरज पडत नाही. कारण तो भगवंत, जब हम भगवान के काम में तो भगवान हमारे काम में. अलग लक्षात. तर इथे भगवंत अर्जुनाला हे सांगतायत की त्या साधकाला काही काळजी करायची गरज नाही, कारण त्याचं चित्त माझ्यात लागलंय आणि मी आता त्याच्या सगळ्या गोष्टींचा भार सांभाळणार. मग आता अर्जुनाच्या मनात आलं, अरे पण मग बाकीचे जे योग आहे, कर्म ज्ञान अष्टांग मार्ग, त्याचं काय होणार? नाही, ते भक्तीची महिमा सांगतात. यावन अर्थ उदापाने सर्वत संप्लुतोदके, तावान सर्वेषु वेदेषु ब्रह्मणस्य विजानतः. इथे अर्जुनाला भगवंत एक उदाहरण देत आहेत. काय उदाहरण देत आहेत? यावन अर्थ उदापाने म्हणजे 10 विहिरी आहेत. मग तुम्ही 10 विहिरीवरून 10 गोष्टींसाठी पाणी घेणं सोपं, की संप्लुतोदके एखाद्या तलावातनं सगळ्या कामांसाठी पाणी घेणं सोपं? म्हणजे अंघोळीचं पाणी वेगळं, कपड्यांचं पाणी वेगळं, भांड्यांचं पाणी वेगळं, शौचाचं पाणी वेगळं. 10 वेगवेगळ्या विहिरीतनं पाणी घेणं ओके, की एकाच मोठ्या तलावातनं पाणी घेणं ओके? अर्जुन म्हणतो तलावात जायचं सोपं आहे. मग भगवंत ते सांगतात, सगळे योग भक्ती योगात ऑलरेडी आहेत. जसं सगळ्या विहिरीतलं पाणी मोठ्या तलावात आहे, तसंच त्याच प्रकारे सगळ्या देवी देवतांची उपासना आपोआप होते जर तुम्ही कृष्णाची उपासना केली. सगळे वेद तुम्हाला कळले असं मानलं जाईल जर तुम्ही कृष्णाची उपासना केली. तावन सर्वेषु वेदेषु ब्रह्मणस्य विजानतः. जर तुम्ही सगळ्या वेदांना वाचून हे समजून घेतलं की मी कृष्णाचा आहे आणि मला कृष्णाकडे परत जाणं आहे, तर तुम्हाला सगळे वेद कळले असं म्हटलं जाईल. ठीक आहे. आता शेवटचे 2 श्लोक. आता इथे अर्जुनाला हा फेमस श्लोक आहे. बऱ्याच लोकांना याच्याबद्दल तर काहीच माहिती नाही. नुसतं लोक बोलताय या श्लोकाला. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर आता इथे भगवंताला कळलं की अरे बाबा, अर्जुनाला एवढी भक्तीची महिमा सांगितली पण याचं मन काही इथे दिसत नाही. भक्तीबद्दल नंतर सांगतो. आता 47 पासून 53 पर्यंत भगवंत निष्काम कर्मयोग सांगतील. तर हा जो आहे हा निष्काम कर्म आहे. लोक म्हणतात कर्म की अपेक्षा मत करो, फल की अपेक्षा मत करो, कर्म करते रहो. हा अर्धाच भाग झाला. अर्धा भाग आज मी तुम्हाला सांगतो. हा निष्काम कर्मयोग आहे इथे जो तुम्हाला दिसतोय तो. कर्मण्य एव अधिकार. अर्जुन, तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. मा फलेषु, त्याच्या फळावर अधिकार नाही. म्हणजे काय फळ येईल हे तू डिसाईड करू शकत नाही. मग अर्जुन म्हणतो, अरे फळ मी डिसाईड करू शकत नाही तर मी कामच करणार नाही. भगवंत लगेच उत्तर देतात, मा कर्म फल हेतू. असं चालणार नाही. तुला तुझे कर्म करत राहावे लागतील. रिझल्ट भले तुझ्या बाजूने लागो, तुझ्या बाजूने रिझल्ट लागणार नाही तरी सुद्धा. आणि शेवटचं भगवंत म्हणतात, माते असंगस्तु अकर्मणी.
तुला कर्मफळाशी आसक्त पण राहता येणार नाही. आणि तू कर्मफळाचा हेतू, इथे बघा, मा कर्मफल हेतू, तू कर्मफळाचा हेतू आहे असं मानणे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे मी मेहनत केली म्हणून मला मिळालं, असं होत नाही. मी इतका जॉब केला म्हणजे इतका पगार मिळायलाच पाहिजे, असं होत नाही. मी इतका अभ्यास केला म्हणजे मला 95% मिळायलाच पाहिजे, असं होत नाही. याला म्हणतात निष्काम कर्म योग. मग आता भगवंत निष्काम कर्मयोगाबद्दल अर्जुनाला थोडी थोडी अजून माहिती देतील. ते आपण थोडक्यात बघूयात आता. आता इथे कृष्ण जे आहेत, निष्काम भाव कसा असतो त्याच्याबद्दल इथे सांगतात. तरी ते भगवंत अर्जुनाला सांगतात, समत्वम योग उच्यते. सगळ्यात पहिले निष्काम बनण्यासाठी तुम्हाला समता बुद्धीचा अभ्यास करावा लागेल. आता समता म्हणजे काय? मी अभ्यास केला, मला मार्क मिळायलाच पाहिजे, चालणार नाही. समता म्हणजे काय? मी अभ्यास केला आहे, मार्क जसे मिळतील तसं मी त्याचा स्वीकार करेल. मी बिझनेस ओपन केला, माझा बिझनेस सक्सेसफुलच झाला पाहिजे, याला निष्काम कर्मयोग म्हणता येत नाही. म्हणजे कर्म करणे आणि कर्माच्या फळापासून निरासक्त राहणे, याला म्हटलं गेलंय निष्काम कर्म योग. मग एखादा जर आसक्तच असेल कर्मफळाशी, आता इथे भगवंत त्याला शिव्याच देणार बघा. इथे बघा भगवंताने काय शब्द वापरले, तुरेन ही अवरम कर्म. अवरम म्हणजे घाणेरड्या माणसा, तू एकदम घाणेरडा आहेस. कोण घाणेरडा आहे? जो कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवतो, भगवंत त्याला म्हणतात हा एकदम घाणेरडा दूषित बुद्धीचा माणूस आहे, दूषित मनाचा माणूस. म्हणजे कृष्णाच्या अनुसार सगळ्यात मोठी खराबी काय आहे? कर्म फळाशी आसक्ती. त्या अर्जुनाला काय म्हणतात, दूर राहा त्याच्यापासून. बुद्धियोगात धनंजय, आणि बुद्धियोगात स्वतःला लाव धनंजय. कृष्ण अर्जुन, उद्धव शरणमन्विच्छ कृपणा फल हेतव. आणि जो फळाची अपेक्षा ठेवतो त्याला इथे कृपण म्हटलं गेलंय बघा. इथे दिसतंय का तुम्हाला? कृपण फल हेतव. कृपण म्हणजे एकदम घाणेरडा कंजूस माणूस आहे. फल हेतव. कृपण म्हणजे काय? ज्याला योग्य अयोग्य कळत नाही, अशा व्यक्तीला कृपण म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात? हा झाला निष्काम कर्म. नाही तर लोक कशाला म्हणतात आम्ही निष्काम, आम्ही निष्काम. अहो, निष्काम असं नाही होत. निष्कामाला समता बुद्धी लागते. पगार नाही मिळाल्यावर तुम्हाला काय आनंद होतो का दुःख होतो? राहते का तेव्हा समता? घरातली बाई किंवा घरातला माणूस काही बोलल्यावर राहते का समता? किती शिवाय द्यायची इच्छा होती? हं? मुलाने मुलीने ऐकलं नाही तर काय आनंद होतो का तुम्हाला? उड्या मारता का? समता. मग आता अर्जुन म्हणतो, अरे बापरे, मग अरे मग आता हे समता बुद्धी तर ठीक आहे, कळली, ते उत्तम आहे, हे पण कळलं. पण मग क्रिया कशी करायची? योग कर्मसु कौशलम. कुशलतेने कर्म करणे याला म्हटलं गेले योग. आणि योगात कुशलता कशाला म्हटलं गेलंय? जिथे तुम्ही कर्मफळाचा त्याग करतात त्याला योग कर्मसु कौशलम. लोक म्हणतात आपलं आपलं काम एक्सपर्टपणे करणं याला म्हणतात कर्म कौशलम. मग जर चोराने तुमच्या घरी योग्य पद्धतीने चांगली चोरी केली, तुमचं घर साफ केलं, तर मग तुम्ही योग त्या चोराला काय म्हणणार? काय योग केला, काय कर्म केलं, काय कौशल्य आहे याचं? योग कर्मसु कौशलम. तिथे पोलिसाला फोन का करतात? तिथे योग कर्म सुकौशलम नाही म्हणत. कर्मात कुशलता म्हणजे त्याच्यात कर्मफळाची अपेक्षा नाही. आलं लक्षात? आता बर, मग आता हा निष्काम कर्म जर मी केला कृष्ण, तर काय मला मिळेल याच्यातनं? कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा. फलम त्यक्त्वा म्हणजे फळाला त्याग करणे, असं मनीषी लोकांनी सांगितलंय. मनीषी म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. फलम त्यक्त्वा मनीषिणम. बरं, मग जर मी फळ जर त्याग केला तर मला काय होईल? जन्म, बंध
विनिर्मुक्त, जन्म मरणाच्या चक्रातनं मी बाहेर पडेल आणि पदम गच्छन्ती अनामयम, मी वैकुंठ लोकाची, उच्च उच्च लोकांची प्राप्ती करेल. म्हणून आपला सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो म्हणजे फळाची लालसा. आता हा निष्काम कर्मयोग केल्यानंतर काय होईल कृष्ण? ठीक आहे, तुझं म्हणणं आहे की तू निष्काम कर्म केला पाहिजे. मग इथे भगवंत त्याला सांगतायत की यदा ते मोह करीलम, तुझे सगळे मोह नष्ट होतील आपोआप. बुद्धिर्व्यतितरिष्यती, तुझी बुद्धी इतकी स्थिर होईल की कोणी काही बोललं तरी तुला फरक पडणार नाही. तदा गंतासी निर्वेदम, या जगातनं तुला निरासक्तीचा अनुभव होईल आणि श्रोतव्यस्य श्रुतस्य च, अजून काही पुढे ऐकण्याची तुझी इच्छा राहणार नाही. बघा, आलं लक्षात? म्हणजे तुमची आपली बुद्धी इतकी स्थिर होईल, इतकी स्थिर होईल की आपल्याला कळेल की काय योग्य, काय अयोग्य, काय ऐकायचं, काय ऐकायचं नाही. म्हणून इथे भगवंत आपल्याला रिक्वेस्ट करताय की कृपया करून साधना चालू ठेवा. साधना कुठल्याही अवस्थेत बंद करता कामा नाही. आपल्याला कुठल्याही अवस्थेत अ, साधना बंद करायची नाहीये. ठीक आहे. आणि आजचा शेवटचा श्लोक. ठीक आहे, कृष्णा एवढं सगळं करेल, पण मग मी इथून बाहेर तर पडेल ना. मग भगवंत येते सांगेल, श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्ते निश्चला समाधाव अचला बुद्धी, तुझी बुद्धी इतकी अचल होईल की कुठलंही प्रलोभन आलं तरी तू मोहित होणार नाहीस. एकदम निश्चल. यदा त्यास्यती निश्चला, बुद्धी एकदम निश्चल. बुद्धी त्याची जागा सोडून कुठेही जाणार नाही. कुठेही जाणार नाही म्हणजे काय? समजा शांत बसलात, अचानक चांगली गोष्ट दिसली, आपलं मन बुद्धी तिकडे पळतं. तरी ते हा इतका स्थिर झालाय, इतका स्थिर झालाय, याची बुद्धीच अचला झाली. निश्चला झाली. आणि एकदा निश्चल झाल्यानंतर तिने चालणंच बंद केलं. आणि असं केल्यावर काय? समाधाव, याची समाधी लागेल. म्हणजे काय? या जगात जगताना सुद्धा तो वैकुंठात असल्याचा अनुभव करेल. इथली कुठलीच गोष्ट, न व्यक्ती, न वस्तू, न स्थिती, न स्थान, न सुख, न दुःख, न ऊन, न वारा, त्याला काहीच काहीच त्याच्या सुखाला, आनंदाला धक्का लावू शकणार नाही. त्याला म्हणतात समाधी. म्हणजे आहे त्या सुंदर मानसिकतेतनं तो कधीच खाली उतरत नाही. त्याचं नाव आहे समाधी. आणि हे कधी होईल? जेव्हा आपण निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करू. ठीक आहे. तर हा झाला आजचा सेक्शन, ज्याच्यात भक्ती आणि निष्काम कर्मयोगाच्या विषयी आपण चर्चा केली. ओके. हरे कृष्ण. शिल प्रभुपाद की जय. आता उरलेला जो थर्ड सेक्शन आहे तो फार 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 महत्वाचा आहे. त्याच्यात इतक्या प्रॅक्टिकल टिप्स आहे, इतक्या प्रॅक्टिकल टिप्स आहे. म्हणून पुढच्या शुक्रवारचा क्लास कुठल्याही अवस्थेत मिस करू नका, कारण फार प्रॅक्टिकल सेक्शन आहे. तर तिथे तुम्हाला आपण माइंड कंट्रोलच्या, यांना राग येतो त्याच्या प्रॅक्टिकल टिप्स आपण त्याच्यात बघूया. मिस करू नका. हरे कृष्ण. रेकॉर्डिंग बंद